नमस्कार विद्यार्थ्यांना, स्वागत करतो मी तुमचं ब्रिज कोर्समध्ये. इयत्ता 8वी विषय इंग्रजी ॲक्टिव्हिटी नंबर 35. चला बघूया या ॲक्टिव्हिटीमध्ये एक्झॅक्टली आपल्याला काय शिकायचं आहे. लर्निंग आउटकम्स आणि कॉम्पिटन्सी स्टेटमेंटमध्ये ते आपल्याला देत आहे, राईट ॲप्रोप्रिएट कॅप्शन्स टू फोटोग्राफ्स, पिक्चर्स अँड डायग्राम्स. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काही चित्र दिलेले असतील, त्यांना तुम्हाला व्यवस्थित नावं द्यायचे. कळतंय? इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स अँड फॅसिलिटर्स. तुमच्यासाठी काय इन्स्ट्रक्शन्स आहे त्या बघून घ्या एकदा. शो द थिंग्स इन फर्स्ट एड किट. फर्स्ट एड किटमध्ये आपल्याला काय काय असतं, जसं कॉटन असतं, अँटीसेप्टिक क्रीम असते, किंवा बँडेज असतं, किंवा कुठलं लोशन असतं की ते आपण आपल्या जखमांवर लावू शकतो. तर ह्या गोष्टी आपल्याला फर्स्ट एड किटमध्ये भेटतात. डिस्कस अबाउट द युसेज ऑफ इच ऑब्जेक्ट. प्रत्येक ऑब्जेक्टचं यूज काय आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे, त्याच्यावर डिस्कशन करायचं. गिव्ह देम डेमो हाऊ टू यूज फर्स्ट एड किट. आणि फर्स्ट एड किट कसं वापरलं जातं याचं त्यांना एक डेमो सुद्धा दाखवा. Create some situations, given them demo how and where to use first aid things. नंतर 5वं, discuss the first aid kit of 2020. नंतर 6, what डिस्कस व्हॉट प्रिकॉशन्स शुड बी टेकन ड्युरिंग कोरोना पॅन्डेमिक. कोरोना पॅन्डेमिकमध्ये कोणते कोणते तुम्ही प्रिकॉशन्स घेतले हे सुद्धा तुम्ही लिहू शकता. आता हे प्रिकॉशन्स तुम्हाला माहीत आहे की तुम्ही एक्झॅक्टली काय काय घेतले, त्याच्यामुळे मुलं आपल्यापेक्षा जास्त सांगू शकतील. नंतर इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट. स्टुडंटसाठी काय इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या बघा. ऑब्झर्व द शोन ऑब्जेक्ट्स ऑर पिक्चर्स केअरफुली. जे चित्र दाखवलेले त्यांना व्यवस्थित बघा. खालीच बघा, तुम्हाला दिसतच आहे, अजून आहे बरेच. टेल द नेम्स ऑफ थिंग्स रिक्वायर्ड इन फर्स्ट एड किट. फर्स्ट एड किटमध्ये जे ज्या गोष्टी दाखवल्या त्यांची नावं बघा. डिस्कस द यूज ऑफ व्हेरियस थिंग इन फर्स्ट एड किट. फर्स्ट एड किटमध्ये दाखवलेल्या वेगवेगळ्या गोष्टींची नावं काय ते तुम्हाला इथे लिहायचे. लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये बघा काय बघा. नेम द फॉलोइंग थिंग्स अँड राईट इट्स युजेज. बघा आता ह्या चित्रांना मी नावं दिलेले. हे बघा, इथे तुम्हाला कापसाचं चित्र दिसतं. मी म्हणतो कॉटन. फॉर मेडिकल पर्पज कॉटन पॅड्स आर यूज टू स्टॉप ऑर प्रिव्हेंट ब्लिडिंग फ्रॉम मायनर पंक्चर्स. म्हणजे शरीराला कुठे लागलं तर तिथं आपण कॉटन वापरतो. मग कॉटनचं छोटंसं एक चित्र काढा तुम्ही, किंवा नुसतं कॉटन नाव लिहा आणि त्याच्याबद्दलची माहिती लिहा. ह्याच्यापेक्षा जास्त लिहिता आली तर चांगला अजून. नंतर प्लास्टिक बँडेज असतं, त्याचा काय यूज होतो बघा. मल्टीपर्पज प्रोटेक्शन फॉर कट्स, स्कार्फ्स, ब्लेन्स विथ द स्किन. नंतर टॅबलेट. टॅबलेट आपण यूज करतो, अँटीसेप्टिक टॅबलेट तुम्ही ह्याला म्हणू शकता. दिस कॉम्बिनेशन मेडिसिन इज यूज टू टेम्पररीली ट्रीट सिम्टम्स कॉज्ड बाय द कॉमन कोल्ड, फ्लू, ॲलर्जीज. याच्यासाठी आपण ते वापरतो. पुढे बघा, क्रीम. अँटीसेप्टिक क्रीम तुम्ही ह्याला म्हणू शकता. दिस मेडिकेशन इज यूज टू ट्रीट अ व्हरायटी ऑफ स्किन कंडिशन्स, इन्सेक्ट बाईट्स, डर्मेटायटिस, ॲलर्जीज, रॅशेस. ह्या गोष्टींसाठी आपण ह्या क्रीम वापरतो. नंतर रोलर बँडेज असतं, जे कापडाचं असतं, ते रोलर बँडेज. सेल्फ अदरिंग अँड कम्फर्मिंग अँड डिफरंट साईज फॉर डिफरंट बॉडी पार्ट्स. ह्याचे वेगवेगळे साईज असते. नंतर युजे बँडेज, म्हणजे प्लास्टिकचं एक बँडेज असतं, कापड असतं त्याच्यावर पण ते चिटकतं. सो अप्लाइंग प्रेशर टू ब्लिडिंग वुंड्स अँड बर्न्स अँड ऑल्सो प्रोव्हाइड सपोर्ट. तुम्ही जखम लागली तिथं कॉटन वगैरे लावलं, काही स्क्रीम लावलं, तर ते कॉटन पडू नको जायला म्हणून मोस्ट ऑफ द टाइम हे बँडेज सुद्धा वापरलं जातं. आता सॉल्ट डेमोमध्ये सुद्धा त्यांनी थोडीफार माहिती दिलेली आहे, ती पण वाचून दाखवतो. ही वर जी माहिती दिलेली आहे मी तुम्हाला सर्व, ही तुम्हाला तुमच्या ॲक्टिव्हिटी नोटबुकमध्ये लिहायची आहे. त्याच्यात तुम्ही हे सॉल्ट चे ॲक्टिव्हिटी आहे ही पण तुम्ही ॲड करू शकता. जसं कॉटन बँड, ह्याला त्यांनी कॉटन बँड नव्हतं. एड पॅरासिटेमॉल, याला पॅरासिटेमॉल आपण म्हणतो. कॉटन इज यूज टू स्टॉप बँड. बँडेड इज यूज टू पॅरासिटेमॉल इज ब्लिडिंग फ्रॉम मायनर कव्हर, मायनर कट्स. कॉमन पेन किलर, पॅरासिटेमॉल म्हणजे काय, कॉमन पेन किलर. नंतर पंक्चर्स टू ट्रीट पेन अँड ऑल्सो यूज टू रिड्यूस फीवर. फीवरसाठी सुद्धा आपण पॅरासिटेमॉल वापरतो. सगळ्यांबद्दल नाही दिले, थोडे बद्दल. अँटीसेप्टिक क्रीम बँडेज. आता ही अँटीसेप्टिक क्रीम आहे आणि हे बँडेजेस आहेत. त्याच्यात अधेसिव्ह टेप याला म्हटलं जातं. हा जो प्लास्टिकचा टेप असतो, एक प्रकारचा प्लास्टिक नाही, कापडाचाच असतो, तो ओला होतो पण तो चिटकतो. इट हिल्स वुंड
Protect bandage is a piece of adhesive tape is used against infection. Material used to cover wounds to attach bandages to keep dressing in place. आता प्रॅक्टिससाठी बघा त्यांनी आपल्याला काही चित्र दिलेले व बोट आहे आणि बोटाच्या वर तुम्हाला जखम झाली तर काय लावणार तुम्ही तर प्लास्टिक बँडेज. मी म्हणेल त्याच्यावर प्लास्टिक बँडेज आम्ही लावू. इफ समवन हॅज बर्न तेव्हा पण आपण अधेसिव्ह बँडेज किंवा प्लास्टिक बँडेज तिथे वापरू. इफ समवन हॅज नोज ब्लिडिंग झालं काय करणार कॉटन आपण यूज करणार आणि यूज बँडेज तिथे आपण त्यांना देणार. नंतर एखाद्याला ओमेटिंग होते इफ समवन इज ओमेटिंग तर त्यांना आपण काय देणार टॅबलेट देणार. अँटीसेप्टिक टॅबलेट्स आपण त्यांना तिथे देऊ. कोणाचं बोन फ्रॅक्चर झालेलं आहे तुटलेलंच आहे समजा असं म्हणू आपण तर त्याला रोलर बँडेज देऊ किंवा प्लास्टर देऊ म्हणजे जेणेकरून त्याचा हात काय राहील तो स्टेबल राहील रोलर बँडेजमुळे. कळते तुम्हाला. एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी पॅरल ऍक्टिव्ह रिइन्फोर्समेंटमध्ये मॅच द पेअर्स टू इमर्जन्सी ऑर नॉट इमर्जन्सी. एखादी गोष्ट इमर्जन्सी असते किंवा एखादी गोष्ट नॉन इमर्जन्सी असते म्हणजे असते ते गरजेचीच पण आता इथे त्यांनी व्यवस्थित चित्र अरेंज करू नाही दिले त्याच्यामुळे आपण बघू काय काय. घराला आग लागली इमर्जन्सी गोष्ट. चोर पळतोय किंवा पोलीस त्याला पकडायचा प्रयत्न करतो म्हणजे इमर्जन्सी गोष्ट आहे. नंतर तुमचं वॉलेट हरवलं की तेवढी इमर्जन्सी गोष्ट नाही नॉट अन इमर्जन्सी. नंतर ड्रॉप युअर आईस्क्रीम पडलं तुमच्या हातून नॉट अन इमर्जन्सी काही महत्वाचं नाही तेवढं. ब्रोक युअर लेग तुमचा पाय तुटला हे काय एक प्रकारची इमर्जन्सी. कळतंय. आता इव्हॅल्युएशन मध्ये बघा त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे ते बघून घेऊ आपण. विच थिंग्स आर रिक्वायर्ड इन फर्स्ट एड बॉक्स. फर्स्ट एड बॉक्समध्ये काय काय लागतं मग आपण म्हणू कॉटन अँटीसेप्टिक क्रीम बँडेज या गोष्टी आपल्याला फर्स्ट एड बॉक्समध्ये लागत राहतात. सेकंड हाऊ वुड यू ट्रीट द फॉलोइंग. आता खाली काही प्रश्न विचारले त्यांना कसं तुम्ही ट्रीट कराल बघू. त्यांचे उत्तर काय लिहिता येईल आपल्याला हे पण तुम्हाला तुमच्या ऍक्टिव्हिटी नोटबुकमध्ये लिहायचं आहे. अ पर्सन हू फील्स फेंट बेशुद्ध पडून गेला. I'll splash some water on his face. If he won't respond, take him to the doctor. Second, a person met with an accident. I immediately take the person to the hospital. Accident झाला तर त्याला पहिल्यांदा आपण कुठे घेऊन जाणार हॉस्पिटलमध्ये. How would you treat a scrapped knee? तुमचा जो गुडघा आहे त्याला तुम्ही स्क्रॅप म्हणजे काय झालं तर खरसटला गेला तर काय म्हणाल तुम्ही बाय युझिंग फर्स्ट एड किट. First of all, clean the wounded part and then apply antiseptic cream and bandage. कळतंय. आता दीक्षा ॲपसाठीचा हा QR कोड त्यांनी दिलेला आहे म्हणजे एक YouTube लिंक त्यांनी दोन दिलेलं आहे त्यांच्यावर जाऊन तुम्ही अजून माहिती मिळवू शकता. मग काय शिकलो स्टुडंट्स आज आपण. माय टेक अवे टुडे आय लर्न द नेम्स ऑफ व्हेरियस थिंग युज्ड इन फर्स्ट एड बॉक्स. फर्स्ट एड बॉक्समध्ये काय काय गोष्टी वापरल्या जातात ते आपल्याला पाहिलं. हाऊ टू गिव्ह फर्स्ट एड टू द पेशंट इन इमर्जन्सी. इमर्जन्सीच्या वेळेस एखाद्या पेशंटला आपण फर्स्ट एड कसं देऊ हे पण फार महत्वाचं. थर्ड व्हॉट आर द रिक्वायर्ड क्वालिटीज फॉर फर्स्ट एडर. रिक्वायर्ड क्वालिटीज काय फर्स्ट एड जो प्रोव्हाइड करतो त्याच्यासाठी. आणि फोर व्हॉट थिंग्स शुड बी इन्क्लूड इन 2020 फर्स्ट एड किट. 2020च्या फर्स्ट एड किटमध्ये काय काय असलं पाहिजे कारण की आता आपण पेंडॅमिक सिच्युएशन पाहिले त्याच्यामुळे अजून काय ऍड करायला पाहिजे हे पण तुम्ही इथे सांगू शकता. समजतंय. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.